स्वतः करतो तर करतो उद्योग त्यात दुर्गेश लावून काहीतरी करायला लावलं तेव्हा मग स्वतः बसून वाटतं करायला घेतलं ते पाहिलं होतं. तर गुड मॉर्निंग गाईज, कसे तुम्ही? आय होप नक्कीच चांगले असणार, चांगलेच राहा, निरोगी राहा आणि भारीवाले राहा गाईज. तर गाईज वेलकम टू युअर फेवरेट चॅनल आपले 2610 भारीवाला काम. आणि काल गाईज भेटणार होतो, काल मी शूटिंग पण केली होती पण इंट्रो वगैरे शूट केला होता फक्त, बाकीची शूटिंग करायला जमलं नाही कारण मी बाहेर गेलो गाईज ऑफिसच्या कामाच्या मला काल, म्हणून मग त्याच्यामुळं काही जमलं नाही शूटिंग करायला. आज शनिवार आहे गाईज, जय बजरंगबली. तर करू काही आपण तरी पण आज काय बारीवाला काम करायला तर भेटणार नाही कारण उद्या रविवार आहे, उद्या करू बारीवाला काम. आणि सकाळी काही भाजीवाले होतं दाराची इकडं भाजी वाटत मग त्याच्यावर काही मुलाची भाजी वगैरे आपली मस्तपैकी पाले भाजी मुलं आज खाऊ ना घेतली. तर चहा पिऊ गायच पहिले आणि एक साई चौकामध्ये एक काम आहे आपलं, तर तिकडे जाऊन येऊ. या चहा घ्या ना. एक लोकांना काय कसं म्हणजे अशी मानसिकता कशी असते ना का म्हणजे असं आपल्याबरोबर तर तसं काहीच कोणी वागच नाही. जेव्हा वागल ना 2-2, 3-3 वर्षांच्या नंतर बदला घेता काहीच आपण असं काम आहे आपलं. तर म्हणजे तुम्ही पण घेतलं लक्षात ठेवा, कधी पण लाईफमध्ये कधी पण एखादा व्यक्ती जर पुढं चालले ना तर तुम्ही त्याला मागं घ्यायचं नका बघू. जर तुम्ही त्याला मागं घ्यायचा विचार करशाल ना तर तुम्हाला त्याच्या मागे उभं राहायला लागत, तेव्हा तुम्हाला त्याला मागे खेचायला भेटेल. मागे खेचायसाठी तुम्हाला त्याच्या मागेच उभं राहायला लागेल, पण तो व्यक्ती पुढंच राहील तुमच्या. तरी पण कधी पण कोणाला मागं घ्यायचा तर विचार नका करू, त्याच्या पुढे जायचा विचार करा. काही तुम्ही जर त्याच्या पुढे जायचा विचार करशाल ना तेव्हाच तुम्ही तो तुमच्या मागं पडेल. हे लक्षात ठेवा गाईज, कधी कोणाला मागे नका खेचू, त्याच्या पुढे जायचा विचार करा कारण त्याला तुम्ही मागं टाका, तुम्ही त्याच्या मागे उभं राहू, त्याला नका खेचू. तर भरपूर काहीच किस्से तुमच्या लाईफमध्ये पण असतील. माझ्या लाईफमध्ये तर तसा हातच नाही विषय, कारण मी मागं फिरून बघतच नाही. आपलं काम चालू आहे ना पुढं, तर पुढंच बघायचं ना, पुढंच चालायचा गाईज. हातीच्याले बजाना कुत्ते भोके हजार. ते दिदी उठली गाईज, तर म्हणून मी आस्ते आस्ते बोलता गाईज कौशल दिदी उठली म्हणून. हे बघ ती उठली बघा, आला तेव्हा काहीतरी घेऊन आली गं तिकडच्या. तर आपल्या एक साई चौकामध्ये गाईज काम तो करून घेऊ पटकन ना. मग आल्यावर काय तुम्हाला भेटतं काय उठले काही तिला ना मी दाखवणार नाही आता व्हिडिओमध्ये, तिच्या डीट पडतं काहीच लगेच. दृष्ट आमच्या याच्यामध्ये ना डीट बोललं जातं, पण तुमच्या याच्यामध्ये दृष्ट बोलली जाते. पण ते काही जर विषय होतं त्याच्यामुळं काही जास्त तिला दाखवणार नाही आता मी. आई पण पिसरली, माझ्या आई ओरडली म्हणा ना, आई पण बोलायला की जास्त व्हिडिओमध्ये नका घेऊ तिला ना. कालच्या व्हिडिओमध्ये होती काहीच ती, पण मी शूट नाही केलं ना, मी बाहेर गेलो काहीच दुपारीच, म्हणून मग जमला नाही. तर चला जाऊन येऊ मस्तपैकी, आपलं काम करून येऊ. तर काहीच या आपले बाहेरचे काही कामं मग करून आलो ना, घरी आलो ना मस्तपैकी. शनिवार आहे तर बारीवाला काम कोण ना कोण येत राहते. तर बारीवाला काम म्हणजे मुलाची भाजी आणि व्हेज. शनिवार आहे ना व्हेज म्हणून बारीवाला. तर एवढा तपासले एक तिकडे हात देते तर अख्खी सोफ्याची खुर्ची भरली गई त्याने एकट्या निघते बघ. ईशा दिदी झोपली गायची. तर जेवायला या ना. हे बघ कसं काम आहे गाईच, मुलाची भाजी गावठी. ते बघ मुलं बघ एवढं गाईत पाताल होतं. हे बघ गावठी मुलाची भाजी आहे गाईज, एक नंबर. आणि हे ना गाईज तिने स्मिताने तिला बनवलेलं गाईज, ते मिरवणी वगैरे म्हणजे तिखट पण नाही, गोड पण नाही, गोड नाही तिखट नाही ना, काहीच नाही आलं नाही. म्हणजे थोडा तिचं काय बोलू बघू मी पण चाकून कसं काय आहे ते काम. तर चपाती गाईज. तर या गाईज जेवायला असू दे, मी गपचूप असती बोलता नाही तर ती त्या उठत ती करशा गाईज. हां तिला पण जेवायला उठवायचे आहे. या गाईज मग जेवायला उठती ते जेवायला. या पण शालेश आत्ता झाला त्यालाच गायची येताना वेळेस
त्यालाच गायची येता वेळेस घेऊन आलो स्कूलमधलं ना, मग बोलू जेवण करून घेऊन आराम करू गायचं, कारण की ना कालपासून जाम गायचं काम आहे इथं, ईशा तिकडे सगळं बेकार काम होतं गायचं. असून दे या. गुड इव्हनिंग गाईज. आराम समजलं असेल तुम्हाला. तर आराम केला काय, पण एवढा नाही आराम करायला भेटला. एवढा काय आधी वेधी मस्तपैकी ईशात टाकली होती ना, ती पोरीचा पालना पण तयार आहे, नुसते टायमानं पेकते गायचं. तर आराम करायला तर भेटला नाही. ऑफिसवरचा कॉल आला तर लवकर जायला लागेल ऑफिसला, आणि काम पण अंगीत. तर चहा पिऊ ना, पटक्यास निघू आपण मस्तपैकी बारीवाला काम ना गाईज. आपल्या दिदीला 27 तारखेला 1 महिना पूर्ण होतं. मस्तपैकी काहीतरी आयडिया द्या काय करायचा, कसा तो 1 महिन्याचं सेलिब्रेशन म्हणजे काही कशामध्ये या करता काहीच. तर आता क्रिसमस येणार आहे, पण तो आपला सण नाही आहे ना काहीच. तसा याच्यामध्ये बघायला तेव्हा उठल्या कधी दिसते पालना आलता नाही तेव्हा, येऊसा आवाज ऐकला ना काहीतरी थोडा तरी लगेच उठते ती. अरे उठली ती जा काम मारला ते. तर काही याच्यामध्ये म्हणजे विषय कसा, आता याच्यात बघायला गेलं ना तसं भारतामध्ये, तर ते लोक फक्त 2%च आहेत, 2% आहेत फक्त ख्रिश्चनिटी. पण ते लोक जय श्रीराम नाही बोलत अजून पण. आणि आपली लोक काही 80% आहेत हिंदू. तरी आपण मेरी क्रिसमस हॅप्पी क्रिसमस करून आपल्या पोरांना ते जोकरांचे कपडे घालता काही, ती टोपी गोंड्यावाली लाल कपडे घालता आपल्या पोरांना. पहिले भंगारवर कसं यायचं असं खांद्यावर पोतली घेऊन, तसं आपल्या पोरांच्या कांद्यानं पोतल्या जातं ना, आपण तिकडे त्या इकडे तिकडे इंडायला होता आपल्या पोरांना जोकर म्हणून. काय गरज पडली ते असे करणारे कामानं काही. हे जे पण म्हणजे करतात ना, काहीतरी चांगला काम करा. छत्रपती शिवाजी महाराज बनवा, नाहीतर मुलगी असेल तर राणी लक्ष्मीबाई बनवा. असं काहीतरी तुम्ही विषय या करा, तर ते पटलं पाहिजे लोकांना, पण आपल्याला स्वतःला पण पटलं पाहिजे. तर तुम्हाला स्वतःला काय विषय ज्यांना पट्टन गायचे जे असे बनवताना साजरे करतात, मी तर नाही करणार बाबा. या चहा घ्या. तर बघा काही प्रत्येकाचा आपलं आपलं हे असतं, विचार करण्याची दारा, आणि प्रत्येकाचा आपला आपला विषय असतं. तर मी तर म्हणजे मी माझा वैयक्तिक प्रश्न सांगला तुम्हाला का असा असा आहे म्हणून, पण पुढचा प्रश्न तुमचा आहे. आणि आता दिदीचा तर पहिलाच महिना ना ग, करू काहीतरी काही. तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा काय करायचं ना काय नाही, त्या बनवायचं कसं काय. तर करू चहा पिऊ, उद्याला भेटू ना, ऑफिसला निघू. उद्या रविवार आहे का काही विसरू नका. स्वतः करतो तर करतो उद्या, त्यात दुर्गेश लावून काहीतरी करायला लावलं तेव्हा ना, स्वतः बसून वाटतं करायला घेतलं ते पाहिलं होतं. इकडे किरकिर चालू झाली, किरकिर चालू झाली. काय मुकीत जा तुझं काम करता रे. एवढं काय उद्योग, एवढं तिकडं उद्योगा करायला लावल्या त्या दुर्गेशला. असा काम आहे. राखीला नाही ना चाकाला, तो जीप चाटून चाटून कसा या करील बघ. बरोबर एवढं काय उद्योग, एवढं उद्योग हो गेले आता. तर काही तर स्वतः करून करून थकली ना का, मग दुसऱ्यांना पण करायला लावतात. तिथं बसून राहिलं करा उद्या काहीतरी. आता त्याला वाटतं दुर्गेशला वाटतं फालदा बनवायला सांगलेलं वाटतं तिथे. असं काम, असा काम काही तराल ना. किरकिर गेली काही भाकऱ्या खाल्ल्या त्या बाहेर तेव्हा पिरा ठेवला तिथनं गेली फाटी आणायला वाटतं. हा उद्या काय बघतो त्या. अरे हलवा बघतो कसा कापताना तो. हे बघा असं काम मालकरी आहे का, माल घातली ना मच्छी कापताना त्या बघतं. कोल्याचा बच्चा, हा कोल्याचा बच्चा, कोल्याची बच्ची असतो, आणि मच्छी बघतं कापताना माल घातले ना, तो सुटून दे तोंडाला पाणी. मग कोल्याची आजी नो हा नो काय नो, तोंडाला पाणी सुटला कधीच ना. कधीच ना, तरी हेरतं ते बघतं काही.
मच्छा म्हणजे मटण कशी कापताना ते मच्छी बघत तोडताना बसते ते बघायला हा पाल तिकडा आपल्याला पण तोडता आलं पाहिजे ना. हा का असं काम आहे आपला का टाईम झाली काहीच निघू तर घराला पाणी पितो ना आता 5 वाजले ना आता नाही ह्यो पाहुणेचा झाला. पाहुणे ना 6:15 झालं ते सवासा झाला. असं काम आहे तेव्हा काही ते ना 6:15 झाले ना माझ्या घडेला ना काही आत्ताशी ना 5 वाजले ना उलटा दिसेल तुम्हाला घडेल पण 5वा काटा आहे असं काम आहे शिल टाकायला लागेल जाऊन आता पहिले तिकडेच जाता पाणी काहीच पाच त्याला. टू व्हीलरच काढताना पटकन पाला काहीच ऑफिसला तर खरोखर काही तर हलवा कापायला घेताना ते बघतं तिकडं ना तर आपल्याला कॉपी रेडी येतं ती बघ किरकिर बसली तर काही तिकडं भाकरी टाका या किरकिर मग काच हो आता आला नाही चहा प्यायला. तिला काढती नाही का तर. बनवलेलं होतं ना हा त्याच मी चालते ना. तर चला काही आजची व्हिडिओ काही कशी काय वाटली सांगा कमेंटमध्ये बरोबर तर नव्हती एवढी खास पण उद्याची व्हिडिओ तुम्हाला भारीवाली भेटेल भारीवाला काम आपला उद्याचा तर आजची व्हिडिओ कशी काय वाटते तर सांगा कमेंटमध्ये आणि मी तुम्हाला मगाशी विचारलं ते पण सांगा कमेंटमध्ये 1 महिन्याची दिदी आपली झाली मग आपण कसं काय ते या करत होते काय करता आता? विचार लागले तर चला ती खरोखर काही त्याच बघतं मला वाटलं मस्ती करतं का काय मग असं काम आहे मला आवडतं ते. आवडतं तिला तर चला आजची व्हिडिओ कशी काय वाटली सांगा कमेंटमध्ये लाईक करा आपल्या व्हिडिओला शेअर करा तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत आणि जे पण कोणी नवीन असेल काही तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लगेच बेल आयकन दाबा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील फटक्यात येतील डायरेक्ट अशा वरचे नोटिफिकेशन तर चला काय मी भेटतो सकाळचे तुम्हाला नवीन आणि उद्याच्या रविवारच्या भारीवाल्या व्हिडिओच्या बरोबर टाटा बिर्ला अंबानी बाय 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 असं काम आहे या भारीवाला बरे मला.